स्वबळाचा नारा दिलेला आहे। यानंतर आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमा जोडले। ज्ञानेश्वरकडे मी जाणार आहे। ज्ञानेश्वर, पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात जे सहकार क्षेत्राचं राजकारणाशी त्याची ओळख आहे, या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात आता ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्याच्या नंतर नेमके काय परिणाम पाहायला मिळतील? महाविकास आघाडीला एकंदरीत याचा किती मोठा फटका बसतोय आणि याचा महायुतीला नेमका कसा फायदा होईल? पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता राऊतांनी जी केलेली स्वबळाची घोषणा आहे, या तुलनेनं भाजपचा अधिकचा फायदा होईल अशा पद्धतीचं चित्र दिसतंय। कारण भाजपची या सगळ्या भागामध्ये ताकद जास्त आहे। जर आपण पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर मागच्या वेळी 98 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते। आत्ता काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नगरसेवक हे भाजपसोबत गेलेत। एकट्या भाजपची आता पुण्यातली जर तशी माजी नगरसेवकांची ताकद पाहिली तर ती 103च्या पुढे आहे। असंच काहीसं चित्र आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसतं। भाजपची तुलनेनं जास्त ताकद असताना मविया एकीकडे मित्रपक्षांमध्ये फूट पडत असताना जर मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा हा भाजपला होईल। त्यासोबतच भाजपसोबत असलेले मित्रपक्ष काय भूमिका घेतात याचाही विचार करावा लागेल। जरी युतीतले पक्ष वेगवेगळे लढले तरी आपण या भागात भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याचं पाहतो। तुलनेनं अजित पवारांकडे जे नगरसेवक आहेत त्यांची संख्या जास्त आहे। शरद पवारांकडे किंवा काँग्रेसकडे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जे नगरसेवक आहेत त्यांची संख्या कमी आहे। जर पुण्याबद्दल सांगायला गेलो तर पुण्यात आत्ता शिंदेंच्या शिवसेनेकडे 1 नगरसेवक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर अवघे 3 नगरसेवक उरलेले आहेत। 17 नगरसेवक हे शरद पवारांसोबत आहेत। मनसेचे 2 नगरसेवक पुण्यामध्ये होते, त्यातले 1 नगरसेवक आत्ता ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत। अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पुणे महानगरपालिकेत दिसतं आणि काहीशा अशाच फरकानं जर आपण ताकद बघितली पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमधली तर ती अशाच पद्धतीची आहे। किंबहुना महायुतीच्या बाजूनं किंवा भाजपच्या बाजूनं आहे। या निर्णयाचा भाजपला किंवा महायुतीला जास्त फायदा होईल असं आत्ताचं चित्र दिसतंय। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर मराठवाड्याच्या राजकारणात याचे नेमके काय परिणाम पाहायला मिळतील, मराठवाड्यात नेमकं काय सुरू आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्यासोबत जोडले। मी सचिनकडे जाणार आहे। सचिन, ठाकरेंनी आता स्वबळाचा नारा दिला, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं आता स्पष्ट आहे। याचे नेमके मराठवाड्यात नेमके काय परिणाम पाहायला मिळतील? कारण आपण पाहतो की मराठवाड्यातली प्रमुख महानगरपालिका म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिका आहे आणि गेले जेव्हापासून ही महानगरपालिका 25-30 वर्षापासून अस्तित्वात आली त्यानंतर निर्विवाद वर्चस्व हे महायुतीचं राहिलेलं आहे आणि त्यानंतर सर्वात मोठा भाऊ म्हणून शिवसेना या मध्ये सत्तेमध्ये आहे। त्यामुळे आतापर्यंत या महापालिकेत शिवसेना ही सत्तेत आहे। त्याचबरोबर जर आपण इतर नगरपालिका पाहू किंवा जिल्हा परिषदा पाहू त्या ठिकाणी देखील महायुतीचं वर्चस्व गेली 30-25 वर्ष पाहायला मिळतं। त्यामुळे त्यानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर जी निवडणूक झाली त्यानंतर आता या ठिकाणी जे शिवसेना आहे, शिंदेची शिवसेना, त्यांचा मोठे फरकाने या ठिकाणी मराठवाड्यात विजय झाला असला तरी या ठिकाणी ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांना देखील मोठं पाठबळ यामध्ये मिळालेलं आहे। मात्र आत्ता घडीला जर महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये जर स्वबळावर ठाकरेंची शिवसेना लढली तर निश्चितच त्यांना नुकसान मोठ्या प्रमाणात होईल। कारण की आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व महानगरपालिकेवरती शिवसेनेचं राहिलेलं आहे। मात्र आता त्यांना जर महाविकास आघाडीची साथ नसली तर मोठा फटका या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो। नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। नाशिकमधून ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। मी किरणकडे जाणार आहे। किरण, एकीकडे आपण पाहतोय महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। लोकसभेला महाविकास आघाडीला एकसंघ राहिल्यामुळे मोठं यश मिळालं, मात्र विधानसभेतले निकाल अगदी वेगळे होते आणि त्यानंतर आता महत्त्वाचे निवडणुका येतात। महापालिका आहे, मिनी विधानसभा ज्याला म्हणतात, ते जिल्हा परिषद निवडणूक आहेत। या निवडणुकाच्या तत्पूर्वीच आता महाविकास आघाडी ढासळलेली आहे। याचे नेमके नाशिक आणि त्या भागात नेमके उत्तर महाराष्ट्रात काय परिणाम होते? कारण खरं तर आपण जर या सगळ्या निवडणुका बघितल्या तर लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका ह्या नेत्यांसाठीच्या असतात। मात्र
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या खरं तर कार्यकर्त्यांसाठीच्या असतात, पदाधिकाऱ्यांसाठीच्या असतात. आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे एप्रिल ते मेच्या दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते. तशा स्वरूपाचा अंदाज वर्तवला जातोय. आणि असं सर्व परिस्थिती असताना कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम होता तो म्हणजे निवडणुका महायुती म्हणून लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर लोकसभेला अवघा 6 विधानसभा मतदारसंघ मिळून जो एक मतदारसंघ असतो त्याच्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी देखील मोठी रस्सीखेच बघायला मिळत असते. मात्र अशी सर्व परिस्थिती असताना एका शहरामधनं जवळपास 100हून अधिक जे नगरसेवक निवडून द्यायचे असतील तर त्यांची नेमकी काय स्थिती होऊ शकते, मोठ्या प्रमाणात धुसफूस या काळामध्ये होऊ शकते. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं जो निर्णय घेतलाय तो साहजिकच कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा जरी असला तरी दुसऱ्या बाजूला त्याचे राजकीय रिफ्लेक्शन जे आहे ते वेगळे पडणार आहेत. खरं म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये गत वर्षी भाजपची सत्ता होती, शिवसेना विरोधी बाकावर होती. आता शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहेत आणि त्याचे जर संख्याबळ बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचं जे संख्याबळ आहे ते अधिकचं आहे. ठाकरेंची शिवसेना कमकुवत होत चालली. अनेक नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत ते ठाकरेंना सोडून शिवसेनेकडे जात आहे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष असणार आहेत ते म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची देखील ताकद अगदी बोटावर मोजण्या इतकी आहे. आणि अशा सर्व परिस्थितीत त्यांचे देखील नगरसेवक हे सत्ताधारी पक्षांना जाऊन मिळत आहेत. त्यामुळे अशा सर्व परिस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं ताकद वाढत असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मोठी कसोटी ही त्यांच्या पक्षासाठी असणार आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी असणार आहे. एकूणच जर बघितलं तर लोकसभेला घवघवीत यश मिळालेलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच किरण, लोकसभेला यश मिळालं मात्र विधानसभेला पराभवाचा सामना करावा लागला. याचे काय परिणाम होतील ते पाहावं लागेल. खूप खूप धन्यवाद.